आज मी साहेबराव वाघमारे वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष युवा आघाडीच्या वतीने आज करमाळा तालुका या ठिकाणी सर्रासपणे अवैध धंदे संपूर्ण तालुक्यात व शहरात जोमाने सुरू आहेत। या प्रकरणासंदर्भात पोलिसांकडे वारंवार विचारपूस केली असता त्यांच्या सहकार्याने या सर्व गोष्टी चालू असतानाच्या निदर्शनात येत आहेत। ह्या गोष्टी होत असताना आज चक्रीसारखे अवैध धंदे यामुळे आज अनेक घरं व कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत। या संदर्भात ती मेन बाजारपेठ या ठिकाणी चक्रीसारखे व्यवसाय करत असताना दिसून येत आहे व त्या ठिकाणी व्यवसाय करणारे गावगुंड हे सर्वसामान्यांशी धमकीवाजा करतात, रोडवरती पार्किंग करत असताना दिसत आहेत। तसेच करमाळा तालुक्यातील व जिल्हा हद्द म्हणून जातेगाव या ठिकाणी राजरोसपणे त्या ठिकाणी झिरो पोलिसांच्या वतीने त्या ठिकाणावरती रात्री 11 ते पहाटेपर्यंत अवैधरित्या एंट्री वसूल केली जात आहे। त्या एंट्री गोळा करत असताना त्या ठिकाणी जर नकारात्मक असा कुणाचा विषय जर आला आणि पैसे नाही म्हणून सांगितलं तर त्या ठिकाणी झिरो पोलिसांकडून मारहाण करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि दिसून पण येत आहे। या संदर्भात पोलीस अधीक्षक SP साहेबांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधित एंट्री गोळा करणारे अधिकारी व झिरो पोलीस आणि त्या संबंधित असणारे जेवढे कोण अधिकारी असतील त्यांना निलंबित करून त्या ठिकाणी एंट्री बंद केली पाहिजे। कारवाई न झाल्यास वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने सोलापूर या ठिकाणी आमरण उपोषण करण्याचा इशारा देत आहे। सदर प्रकरणाबद्दल मी PI यांच्याशी निवेदन न देता सविस्तर अशी चर्चा करण्यात आली होती व संबंधित पोलीस DBचे पोलीस अधिकारी यांना सुद्धा सूचना केल्या होत्या, पण त्यांच्याकडनं कोणतीही कारवाई झालेली नाही। ती राजरोसपणे आत्ता सध्या सुरू आहे आणि ज्या दिवसापासून 24 एप्रिल ते आजतागायपर्यंत जी एंट्री चालू आहे त्या संदर्भात मी त्यांचा समक्ष रात्री 11च्या दरम्यान त्यांचा व्हिडिओ शूट केलेला आहे। त्याचे पुरावेसुद्धा माझ्याकडे आहेत। त्या ठिकाणी झिरो पोलीस व पोलीस अधिकारी आत्ता सध्या करमाळा जातेगाव हद्दी जिल्हा बाउंड्री म्हणून त्या ठिकाणी तर एंट्री वसुली गोळा केली जाते आणि त्या ठिकाणी कुणाचंही लक्ष नाही। वारंवार तक्रार करून सकट डोळे झाकण्याचा पोलीस प्रशासनाचा डाव दिसतो। आता या गोष्टी पोलीस अधीक्षक साहेबांनी सखोल चौकशी करून ह्या गोष्टी थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सर्व जनतेतून व करमाळकरांकडून अपेक्षा, वाहनधारकांकडून अपेक्षा केली जात आहे। या ठिकाणी आपण निवेदन देण्यासाठी आला होता, कोणाची भेट झालेली आहे? आज SP साहेब वारीच्या दरम्यान पंढरपूर या ठिकाणी बंदोबस्ताच्या कारणास्तव त्या ठिकाणी असल्या कारणाने त्यांचे सहकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन सुपूर्द केलेलं आहे व या निवेदनावर सखोल चौकशी करून SP साहेबांशी चर्चा करून हे सर्व बंद करण्यासाठी त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे। आज करमाळा तालुका व शहर यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा हा राजरोसपणे विकताना दिसत आहे। त्या ठिकाणी त्यांना आवर घालण्यासाठी कोणीसुद्धा नाही। आज तरुण पिढी व तरुण वर्ग त्या गोष्टीकडे आकर्षित होताना दिसत असताना सरकारने गुटखा याच्यावरती बंदी घातलेली असताना देखील करमाळा शहरात संपूर्णपणे गुटखा विक्री चालू आहे, बनावट दारू चालू आहे व दारूच्या व्यसनाच्या माध्यमातून आज करमाळा ST स्टँड या ठिकाणी महिला वर्ग व तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात नशा करताना दिसत आहे। त्या व्यसनासंदर्भात जो काय महिलाचा व तरुणांचा जो काय आक्रोश आहे तो माझ्याकडे त्याचे सुद्धा पुरावे आहेत। याकडे पोलीस जाणून बुजून दुर्लक्ष करताना दिसत आहे।
एस टी स्टँडच्या बाजूलासुद्धा बनावट दारूंचे अड्डे आहेत. त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशीसुद्धा वेळोवेळी मागणी करण्यात आलेली आहे. करमाळा एस टी स्टँड या ठिकाणी या अगोदरसुद्धा व आत्तासुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात चोरी होण्याचे प्रकार वाढलेले आहेत. एस टीत ये जा करणारे प्रवासी रोज हजारोच्या संख्येने एस टी स्टँड गजबजलेलं असतं आणि त्या गजबजलेल्या शहरात महाराष्ट्रातून अनेक भागातून मराठवाडा, खानदेश व कोकण व इतर ठिकाणावरनं येणाऱ्या गाड्या ये जा करणाऱ्या पंढरपूर, नाशिक, सोलापूर या ठिकाणावरनं गाड्या ज्या येणाऱ्या आहेत त्या ठिकाणी थांबलेल्या असतात. त्या गर्दीचा फायदा साधून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चोरी होत असताना दिसत आहे. पोलिसांना या प्रकरणाबद्दल वेळोवेळी सूचना देऊनसुद्धा ते म्हणतात की नुसती कारवाई केली पण ती चोऱ्या होण्याच्या काय थांबताना दिसत नाहीत.